आणि आता बातमी आपण बघणार आहोत थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी आज 26 नोव्हेंबर आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. पाकमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी गोळीबार करत 174 मुंबईकरांचे जीव घेतलेला होता. 300हून अधिक जण यात जखमी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी 9 वाजता मरीन ड्राईव्ह इथल्या जिमखान्यात शहीदांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण करण्यासाठी येतील. राज्यातल्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट महत्त्वपूर्ण निर्णय देईल. 10:30 वाजता हा निकाल अपेक्षित आहे. सत्तापेचारच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. बहुमत चाचणी घेण्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय आज ठरू शकतो. आज सकाळी 11 वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक होईल, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, त्याचबरोबर भाजपचे संघटन मंत्री व्ही सतीश आणि विजय पुराणिक उपस्थित राहतील. राजकीय घडामोडींवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. राज्यातल्या राजकारणाचं सगळं नाट्य काल संपूर्ण देशानं पाहिलं. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचे 162 आमदार एकाच छताखाली एकत्र आले होते आणि त्यांनी एक शक्ती प्रदर्शन करत एकजुटीनं राहण्याची शपथ घेतली. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते यात सहभागी होते. 162 आमदारांचं फोटो सेशनही यावेळी पार पडलं. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुप्रिया सुळे ही राजकारणातली ही पिढी देखील यावेळी वेगळी समीकरणं साकारताना दिसली. शिवसेना आणि आघाडीच्या विशेष कार्यक्रमात बोलताना भाजप सरकारवर टीका करण्यात आली. केंद्रात सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांनी काही राज्यात बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केल्याचा आरोप पवारांनी केला. नव्या सदस्यांच्या मनात व्हीपबाबत संभ्रम निर्माण केला जातोय आणि पक्षातून निलंबन झालेल्या अजित पवारांना व्हीपचा अधिकार नसल्याचं यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं. तिन्ही पक्षांचा पाया मजबूत झाला आणि एका फोटोत हे कैद करणं अशक्य असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. मी पुन्हा येईनवरून मुख्यमंत्र्यांना त्यांनी यावेळी टोलाही लगावला. शिवसेना आणि आघाडीच्या शक्ती प्रदर्शनानंतर आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर टीका केली. हे सरकार टिकणार नाही आणि सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही असं जयंत पाटील म्हणाले. राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर आपण सत्ता स्थापन करू असंही काल ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ओळख परेडला केवळ 130च आमदार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. त्यांच्याकडे 162 आमदार नसल्याचं राणेंनी म्हटलंय आणि त्यामुळे सध्या राजकारणात या वक्तव्यावर चर्चा सुरू आहे. काल या परेडमध्ये 162 आमदार खरंच होते का यावर आता चर्चा रंगते. तिन्ही पक्षांकडे 145 आमदार तरी होते का असा टोला भाजपकडून नेते आशिष शेलार यांनी लगावलाय. संख्या ठरवणारे तुम्ही कोण असा प्रतिसवाल आता जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. एका बाजूला सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आणि महाविकास आघाडीने काल सत्ता स्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे 162 आमदारांचं सह्या असणारं पत्र सोपवलं. भाजप बहुमत सिद्ध करायला अपयशी ठरल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी आम्हाला संधी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पण तिन्ही पक्षांनी ओळख परेड करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेनं आमदारांचा अपमान तर केलाच आणि जनतेचाही अपमान केल्याचा घणाघात काल आशिष शेलार यांनी केलाय. ओळख परेडमुळे विश्वासदर्शक ठरावातलं संख्याबळ सिद्ध होत नाही असा टोला त्यांनी लगावलाय. आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांचं आत्मबळ मिळवण्याचा टुकार प्रयत्न केला जातोय अशा शब्दात त्यांनी टीका केली. शिवसेना आघाडीच्या कार्यक्रमावरून आशिष शेलारांनी शिवसेनेवर देखील टीका केली. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रानं शर्मेनं मान खाली घातली असं आशिष शेलार म्हणाले. बाळासाहेबांच्या नातवानं सोनियांच्या नेतृत्वाची शपथ घेतली आणि सत्तेच्या खुर्चीसाठी नेतृत्व बदललेलं राज्यानं पाहिलंय असंही काल शेलार म्हणाले. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधिमंडळातून 6 ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. त्यापैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड राज्यपाल करतील, ज्यात राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, केसी पाडवी आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. राज्यामध्ये सत्तापेच गुंतागुंतीचा झालेला आहे आणि भाजप सरकारनं राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5,380 कोटी मंजूर केलेत. काल पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली, ज्यात हवामान प्रतिकार सुधारणा आणि पूर व्यवस्थापन कार्यक्रम आणि वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसोबत काल ही बैठक पार पडली. विदर्भातल्या 9 सिंचन घोटाळा प्रकरणांची चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेत. विदर्भातल्या 32 प्रकल्पांची ही चौकशी सुरू होती. एसीबीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंग यांनी तसे आदेश दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळालाय असं म्हटलं जात होतं. तर अजित पवारांचा निर्णय हा कोर्टाच्या अखत्यारीत आहे आणि त्याचा सरकारशी संबंध नाही असा दावा भाजपचे रावसाहेब दानवे यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने सरकार स्थापनेचं निमंत्रण दिले आणि अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि तेच व्हीप काढतील असंही काल दानवेंनी स्पष्ट केलं. भाजप विरोधकांना धमकावत असल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय. याआधी सकाळी विधानभवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही पार पडली. यावेळी अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते. अजित पवार यानंतर विधानभवनातून निघून गेले. अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी छगन भुजबळांच्या निवासस्थानी देखील प्रयत्न करण्यात आले. दोघांनी अनेक तास चर्चा केली, पण त्यातून काहीही हाती लागलं नाही. सकारात्मक मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया यावेळी छगन भुजबळांनी दिली. अजित पवारांच्या भेटीसाठी पण पवारसाहेबांची परवानगी घेतली नसल्याचे वेळी भुजबळांनी म्हटले. चांगल्या कामांसाठी त्यांची परवानगी घ्यावी असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया काल त्यांनी दिली. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचं काल पाहायला मिळालं. विधानभवनात यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील एकत्र दिसले. महाविकास आघाडीला समाजवादी पक्षाचाही पाठिंबा आहे, कारण आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी राजभवनात येऊन पाठिंब्याचं पत्र राज्यपालांच्या सचिवांकडे काल सुपूर्द केलं. समाजवादी पक्षानं शिवसेना महाआघाडीला पाठिंबा दिला, त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अबू आझमींच्या पुतळ्याचं दहन केलं. भिवंडीत कार्यकर्ते अबू आझमींविरोधात चांगलेच आक्रमक झाले. बातमी अकोल्यातली. मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या डान्सचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. एका गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय. अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानं सोलापुरात संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. तर सोलापुरातल्याच अजित पवारांच्या समर्थकांनी शहरात फटाके फोडून आनंद साजरा केला. काही ठिकाणी पेढेही वाटण्यात आले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे फूट पडलेली पाहायला मिळते. शिवसेना आणि भाजपनं जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्यात प्रिया कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली आणि त्यानंतर फारकत घेतली. हा जनमताचा अनादर आणि त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात. विनोद वाघ यांनी शहरात दिवसभर मोदी चहाचं लोकांना मोफत वाटप केलंय. बातमी. कल्याणची. ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेनेनं मोर्चा काढला. त्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भुसावळमध्ये नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी 50,000ची मदत मिळावी शेतकऱ्यांना, यासाठी अतिपावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यासाठी आंदोलन करण्यात आलं. पोलादपूरमध्ये शिवसेनेकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. तालुका प्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार यांनी तहसीलदार दत्ती देसाई यांना या संदर्भातलं निवेदन दिलंय. वाशिममध्ये ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेचं आंदोलन झालं. सरकारचा जोरदार निषेधही यावेळी करण्यात आला. तर नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं जिल्हाभरात तहसील कार्यालयासमोर देखील मोर्चा आणि निदर्शनं केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिवसेनेच्या वतीनं सांगलीतही आंदोलन झालं. नुकसान झालेल्या पिकांचा शिवसैनिकांनी पेहरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काल असा मोर्चा काढला होता. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांनी नांदुरा आणि खामगाव तहसील कार्यालयावर सोमवारी सगळ्या पक्षांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये अनुदान द्या अशी त्यांची प्रमुख मागणी होती. बातमी. चंद्रपुरातली. काल पिकांचं नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा अहवाल सरकारला पाठवण्यात आला. तातडीनं मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बातमी. बुलढाण्याची. तिथले शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं एसीत बसून केल्याचा आरोप होतोय. केंद्रीय पथक जिल्ह्यात कधी आलं आणि कधी गेलं हेच कळलं नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे मदत कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतात. पुण्यामध्ये शिवसैनिकांनी कृषी आयुक्तालयाला घेराव घातला. अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माढा तालुक्यात मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ही मागणी करण्यात आली. सावंतवाडीतही शिवसेनेच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. नुकसान भरपाईसाठी उशीर होतोय, त्यामुळे सरकारच्या निषेधात सेनेनं हे धरणं आंदोलन केलं. शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडून इतर पक्षांची महाआघाडी केली, त्यावर एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली. अनेक वर्ष एकत्र असताना सत्तेसाठी ध्येयधोरणं बदलणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया काल त्यांनी दिली आहे.
भुसावळमध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या रामदेव बाबांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा रामदेव बाबांवर दाखल करावा या मागणीचं निवेदन भीम आर्मी एकता मिशन संघटनेतर्फे करण्यात आलं. गडचिरोलीची बातमी. पाईपसदृश लोखंडी रॉडनं धान कुटताना त्याचा स्फोट झालाय. त्यामुळे लुला मळावी या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय आणि आणखी 2 जण यात गंभीर जखमी झालेत. एटापल्ली तालुक्यातल्या गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतल्या कांदोळी गावातली ही घटना घडली. बातमी. डोंबिवलीतली सीकेबी बँक फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला आरोपी जगदीश वाघ डोंबिवली पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. काही तासातच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाघाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळे 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. बीड शहरात विनापरवाना धावणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्या 2000 रिक्षा आता नष्ट केल्या जातील. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई तात्काळ द्या यासाठी शिवसेनेनं जिल्हाभरात निदर्शनं काल केली. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात इथे देखील नुकसान झालंय. अमरावतीमध्ये नानिका हसन या अट्टल गुन्हेगाराची काल भर दिवसा हत्या करण्यात आली. कोर्टातलं काम आटपून घरी जात असताना 6 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवारीनं वार करून त्याला जागीच ठार करण्यात आलंय. पोलिसांनी या संदर्भातल्या आरोपींना कालच अटक केलेली. अट्टल गुन्हेगाराची अमरावतीत दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. बातमी गडचिरोलीची आहे. जिल्ह्यात अहेरीमध्ये बसच्या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बसवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याच्यामुळे हा अपघात झालाय. बस झाडाला धडकली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अहेरीतून सिरोंच्याकडे ही बस जात होती. बातमी. भंडाऱ्यातले. जिल्ह्याच्या भंडारा पवनी मार्गावर दौडीपार येथे एसटी बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झालाय. सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरनं एसटी बसला धडक दिली. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, पण या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संविधान दिन साजरा होतं. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संसदेतही संविधान दिन साजरा होईल, ज्यासाठी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. महाराष्ट्रातल्या सत्तेच्या स्थापनेवरून संसदेत काल गदारोळ झाला. लोकसभा राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत बॅनर आणले होते. लोकसभाध्यक्ष संतापले होते आणि त्यांनी यावेळी काँग्रेस खासदारांना बाहेर जाण्याचे आदेश दिले. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरून लोकसभेत निषेध नोंदवणाऱ्या काँग्रेसच्या 2 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. हिबी इडन आणि TN प्रथमन अशी या 2 खासदारांची नावं करतात. हिवाळी अधिवेशनात काल राज्यातल्या सगळ्या वातावरणाचे पडसाद उमटले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याची टीका केली. नवी दिल्लीमध्ये या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी देखील या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या. भाजप विरोधात ही जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. नवी दिल्लीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा निषेध केला. या निदर्शनांना हिंसक वळण लागण्याची शक्यता होती, पण पोलिसांनी वेळेतच नियंत्रण मिळवल्यामुळे ही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. पुढची बातमी. शेतकचरा जाळण्यावर नियंत्रण न आणल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं पंजाब आणि हरियाणा सरकारला फटकारलंय. दिल्ली NRCमध्ये हवेचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत, याबद्दल सुप्रीम कोर्टानं काल नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 12 पैशांनी वाढ केली. दिल्ली, कोलकाता, मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर 12 पैशांनी तर चेन्नई 13 पैशांनी वाढलाय. उत्तर प्रदेशातली बातमी. केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे केमिकल जळून खाक होत आहे. केमिकल फॅक्टरी देखील जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. अमेरिकेनं त्यांच्या सैन्यामध्ये श्वानाच्या सुरक्षेसाठी आता हेडकव्हरची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे श्वानांची सुरक्षा आता हेडकव्हरमधून केली जाईल. इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोर्टात सिद्ध झाले. 3 प्रकरणात त्यांच्यावर कोर्टात भ्रष्टाचाराची प्रकरणं सिद्ध झाली आहेत. बातमी इटलीतली आहे. तुफान पावसामुळे पूल कोसळलाय. 2घांचा मृत्यू झालाय. अनेक जण पुलाखाली दबल्याची भीती निर्माण झाली आहे. बातमी. अमेरिकेतली निर्माणाधीन इमारतीचा काही भाग कोसळलाय. 3 कामगार जखमी झालेत. 5व्या मजल्यावरचं बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. काही बदल करण्याच्या विचारात आणि आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत BCCIचे अधिकारी या विषयावर चर्चा करतील असं कळतंय. भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात विंडीज विरोधात मालिकेसाठी सज्ज आहे. 6 डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत तिसरे 95 बॉलचा निर्णय देणार आहेत.
क्रिकेट निवड समितीचे अनेक निर्णय चुकतात आणि चुकीच्या खेळाडूंची निवड केली जाते. त्यामुळे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं गांगुलीला निवड समिती बदलण्याची आता त्याच्याकडे त्यांनी मागणी केली आहे. काही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर दोष दिला जात असल्याची खंत वेस्ट इंडिजचा तुफानी खेळाडू क्रिस गेलनं व्यक्त केली आहे. आपल्या संघाकडून योग्य सन्मान दिला जात नाही असंही त्यानं म्हटलंय. कंगना रनौतच्या कंपनीकडून निर्मिती असलेला पराजित अयोध्या हा पहिलाच सिनेमा असेल. अयोध्येतलं राम मंदिर आणि खटला या विषयावर या सिनेमाची निर्मिती होईल. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अक्षय कुमार आणि करीना कपूरचा गुड न्यूज सिनेमा पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्याचं पार्टी सॉन्ग नुकतंच रिलीज करण्यात आलंय. मोठा ब्रेक घेतल्यानंतर अभिषेक बच्चन एका भन्नाट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला तर बॉब विश्वास या सिनेमात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये वाईल्ड कार्डद्वारे घरात एंट्री करणारा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. एकीकडे भाऊ घरात खूप थट्टा मस्करी करताना दिसतो आणि त्यामुळे रोजच्या एकीकडे वादाला कंटाळून भाऊच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे अशी चर्चा सध्या रंगते आहे.